सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज दुसरा दिवस आहे. बेबी अजून हॉस्पिटलमध्ये आहे. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही बेबीच्या इकडे गेलो. खूप बेबीला शिफ्ट केलं दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि आज आहे दुसरा दिवस. फाल्गुनी सगळं आता आवरावर करते. तोपर्यंत मी जाऊन येतो ऑफिसला आणि त्याच्यानंतर फाल्गुनीला दादा का पप्पा येणार आहेत घ्यायला हॉस्पिटलमध्ये. म्हणजे मलाच यायचं आहे. आम्हाला थोडंफार बेबीची शॉपिंग पण करायचं आहे. हो, बेबीच्या मम्माची पण करायचं आहे. बेबीच्या मम्माची पण शॉपिंग, बेबीची पण शॉपिंग. मम्मा पण असं एकदम सरप्राइझिंग होतं आमच्यासाठी पण. हा, म्हणजे वाटलं नव्हतं ना. हा, बिचारीचं मॅटर्निटी शूट तसंच राहिलं. आम्ही जेव्हा केलं तेव्हा दादा ट्रॅव्हल करत होता, सो त्यांचा पॉसिबल नाही झाला आणि आम्ही 10th बेबी झाली आणि 12th शेड्यूल केलं. पहिले 9th केलेलं पण फोटोग्राफर अवेलेबल नव्हतं म्हणून मग आम्ही 12th हे केलं आणि आपल्याकडे टाइम होता. तिचे कपडे वगैरे आउटफिट सगळं रेडी, मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर, प्लेस. इनफॅक्ट आम्ही सुद्धा आदल्या रात्रीपर्यंत व्यवस्थित होतो ना, ऑल राईट. हो, सगळं आम्ही वॉक करत होतो, मी, ही आणि चेतना. आणि ती एवढ्या दिवसपासून बोलायची की पण आम्हाला की ठीक आहे होईल असं होईल, एवढं आम्ही पण नव्हतं प्रेडिक्ट केलं की एवढ्या लगेच होईल. एनिवेज असं ठीक आहे. पण हॅपीनेस आहे घरात. खूप आनंद झाला आम्हाला ऍक्च्युली की लक्ष्मी झाली आमच्या घरात. आम्हाला बहीण नव्हती, तुम्हाला जसं माहिती आहे. दोघांना बहीण नाहीये, म्हणजे सख्खी बहीण नाहीये, कझन्स तर आहेतच. पण एक घरात मुलीचं कसं वेगळंच असतं, बिकॉज आम्ही नायसाकडून पण बघितलं एक वेगळं अटॅचमेंट असतो गर्ल्सचं. तर आम्हाला असं होतं की पहिली मुलगी हॅपीनेस आहे. सेकंड आमचं काही चालेल आम्हाला, असं काय मुलगी झाली मुलगा झाला आम्हाला आता काही फरक नाही पडत, पण मुलगी पाहिजे होती. म्हणजे दोघांपैकी दोन्ही बॉईज नव्हते पाहिजे, आम्हाला एक तरी मुलगी पाहिजे होती आणि ते अकम्प्लिश झालेलं आहे. सो नेक्स्ट वालं काही चालेल आणि अजून आपण बघू आपलं कधी. आमच्या कासवाच्या गतीने चालू द्या. आणि ठीक आहे, तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही चेतनेसाठी काय घेतोय आणि बेबीसाठी पण काय घेतोय. जास्त फरक नव्हता, 6 दिवसाचा फरक होता फक्त. पण तिची लवकर झालेली आहे. अजून आपलं बघू, काय यू नेव्हर नो. चलो कनेक्टर मी ऑफिसला जाऊन येतो, त्याच्यानंतर मग जाऊ थोडीशी शॉपिंग करायला बेबीची आणि चेतनाची आणि त्याच्यानंतर बेबीला भेटा. पण जाण्याच्या आधी बेबीसाठी आम्ही एक प्रोडक्ट मागवलेला. ते प्रोडक्ट फाल्गुनी दाखवते. फाल्गुनी चेंज करून आली. तिला यायचंय का नाही यायचंय. तुम्हाला दाखवतो काय काय मागवलंय. तयारी खूप जोरात आहे. मी बेबीची मस्त तयारी केली. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग मला असं वाटलं जे लागणार आहे वाईल कमिंग फ्रॉम हॉस्पिटल टू होम, ते म्हणजे एक बेबी स्लीपिंग बॅग, जी की आपण मस्त कॅरी करू शकतो. तर वहिनीसाठी बेबी गर्लसाठी आमच्या स्लीपिंग बॅग मागवलेली आहे. सो ह्याला चेन्स आहेत, इझिली एनक्लोज्ड होऊन जातं. सॉफ्ट मटेरियल आहे, कॉटन आहे, 100% कॉटन आहे आणि तुम्ही वॉश करू शकतात घरी, हँड वॉश करू शकतात. लाईट वेट सुद्धा आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे की तुमचा बेबी मस्त की स्लीप झोपेल याच्यात. इनिशियल मंथसाठी कॅरी करण्यासाठी बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये भरपूर सारे कलर कॉम्बिनेशन्स आहेत. मला तर हा पर्सनली असा कलरफुलवाला आवडला म्हणून आम्ही हे ऑर्डर केलं. सो हे लव्ह लॅबचं आहे. लव्ह लॅबचे भरपूर सारे वेगवेगळे स्लीपिंग बॅग्स अवेलेबल आहेत त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर, फर्स्ट क्रायवर, ॲमेझॉनवरती. तो तुम्ही जाऊन सुद्धा चेकआउट करा. खूप ब्युटिफुल आणि चेन वगैरे पण एकदम सॉफ्ट आहे की पटकन असं रिमूव्ह होऊ शकतो आणि घेऊन पण जाऊ शकतो कुठे पण ना, असं इझिली. छान आहे ना. आता चावचाव आल्यावर चावचावला त्याच्यात घेऊन येतं. बॅग पण मागवली आहे. बॅग नाही, स्लीपिंग बेड मागवलंय. सो ते लवकरच आल्यानंतर घरी आल्यानंतर आता चावचावला आम्ही याच्यात घेऊन येणार आहोत. याच्यात बसेल चावचाव, झोपून येईल मस्त.
आणि तुम्हाला पण जर लवलॅबचे प्रोडक्ट काय मागवायचे असेल तर लिंक कुठे दिली आहे? डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण सगळी लिंक दिली आहे. हे पण आणि घेऊन जायला कसलं भारी आहे, गादीच वाटते रे मला तर. मला आधी वाटलं की तू तिला स्लिपिंग हे मागवलंय, ही बेड आहे. हे बघा ना बेड वाटतं किती थोडं फ्रेश कलर वाटतं ना. हा पण हे मला वाटलं की आधी तू बेड मागवलं स्लिपिंग पण. हा ना छान आहे ना, 2 in 1 आहे म्हणजे हे. आणि कॅरी करायला पण इझी आहे ना आणि हलकं पण आहे खूप ना. चलो मी जाऊ आता हॉस्पिटलला, मी निघतोय. भेटूया मी हॉस्पिटल ना, मी बघू आता पुढचं पुढे मला कळेल. निघाल्यावर बाहेर एकदाच जायला निघालेलो ऑफिसमध्ये, पण ऑफिसच्याच रोडला हॉस्पिटल आहे आणि नाही राहवलं मला की म्हटलं नाही बेबीला बघून जाईलच मी. 5 मिनिट का नाही होईना पण बेबीला बघून जाईल. 5 मिनिटानंतर भले लेट होईल थोडं पण ठीक आहे चालेल, बेबीला बघायचंच आहे. चला आता बघूया. दादा पण आता आहे, जिकडे नवीन शिफ्ट केलंय तिकडे आई आणि दादा पण आहेत. अजून कोण कोण माहित नाही, आले असतील. आज रडायला आले, कालपासून रडली नाही. कल से रोया नहीं है, आज बाहर तक रोने का आवाज आ रहा है, रडने का आवाज, रडायचा आवाज, रडायचा आवाज आजपासून येतोय. काल तर एकदम शांत फक्त खात होती, दूध प्यायचा आवाज येत होता काय. हो ए कैसी आहे, ठीक आहे. असं ना क्रॉस नको. चावला घेऊन आता मस्त आता जातो ऑफिसला. जाऊ का ऑफिसला घेऊन? कोर्टात शिकवतो ना तिला आता थोडस. वकिली शिकवू का आता, घेऊन जाऊ का? नाव कसं आहे? नाव कसं आहे? चाव चाव. झोपले. सो मी निघालोय ऑफिस मधून आणि तिला घ्यायला गेलो आणि येणे मला आज अर्धा तास खाली उभा ठेवला. काय सांगू आता, काम वाढत गेलं. 5 मिनिटात येते 5 मिनिटात येते. अरे मी म्हटलं कुठले 5 मिनिटं, अर्धा पाऊण तास झाला येतच नाही. गेस्ट आले त्यानंतर मग बहिणीला विचारलं तिला काय खायला पाहिजे का, ते असं वाढत गेलं. आज आपली शॉपिंग राहिली वाटतं. नाही शॉपिंग करूया जर निघालो टाइम मिळाला तर, पण मी थकलोय, माहित नाही होईल की नाही, पण लेट्स सी, बघूया. बघा चिचावला बघायला किती माणसं आलेत. मावडू मावडू मावडू. ते उद्या सकाळी द्यायचं, काय प्रॉब्लेम. काय बोलला? ए तू काय इथे नाचते? मॅगी हेअर मॅगी नूडल्स. हॅलो त्याच्यामुळे डॉक्टर शिवाय घालतात. तुमच्याकडे माणसं किती आणि येतात किती. कालचा पेशंट आमचा आज बघा धावत सुटलाय कुठेतरी. कुठे चालले धावत पळत? एवढे पाहिजे आपलं एवढेच आहेत. माझा 200 सबस्क्राईब 200 आहेत मला पगार फक्त 200. मी ओपन असतात लोकांनी अजून फॉलो केलं ते अपडेट बघायला. हो ग्रीटिंग कार्ड मला. ग्रीटिंग कार्ड कोणाला? मला. जाऊ दे तिला बाहेर. मला आणलाय मला आणलाय मला आणलाय. कोणाला आणलं? मावशीला की बाबूला? बाबू बाबू असा हात लाव इकडे. इकडे हात लाव पटकन. इथे हात लाव पटकन. तो मगाचा डायलॉग परत मार ना. मगाचा डायलॉग परत मार सांगा ना.
मार ना. लहान मुलांसाठी मी कोणी अरे मग कापूस टाकायचा भले तू घालू नको तिला शिकाय मिळालं. माझं फोन काय नेलपॉलिश तू रडत नाही, तू थोडेसे त्रास दे बाबांना आईला. सो आता बेबीला भेटून निघालोय सगळे, म्हणजे निघालोय म्हणजे आम्ही चाललो बेबीसाठी शॉपिंग करायला. चेतना आणि बेबीसाठी सगळे बसलेत वर. आणि मी असं डेली ब्लॉग सारखं ब्लॉग बोलतोय, म्हणजे ते मिनी ब्लॉग बोलतात ना, असं फास्ट आम्ही चाललोय इकडे असं. वहिनीसाठी आम्हाला घ्यायचं होमकमिंग आउटफिट. होमकमिंग म्हणजे घरी नेण्यासाठी आउट. मला तिकडे मी बघून ठेवेल. अरे घेतलंय ना. कुठे कसली असेल, मला पण घे. सो तुम्हाला पण बघायला मिळेल काय घेतो. आणि ऑलरेडी घरी खूप सारे आम्ही काय काय घेऊन ठेवलं. घरी आम्ही खूप सारे काय काय गोष्टी घेऊन ठेवल्या. ती घरी आल्यानंतर आम्ही तिला देणार बेबीला. सरप्राईज आहे बेबीसाठी. मी ह्या डॉलला जेव्हा बघितलं तेव्हा मला वाटलं की चिचाच किती गोड दिसते बघा. आणि तिचा ड्रेस तर एवढा छान आहे ना, मला आवडला. चिचा जेव्हा घालायला लागेल ना, मी ते अशी घेईल तिला एक ड्रेस. खूप छान आहे ना. घेऊ का? घे, ते पण घे पिंक, किंवा हे पण घे. छान आहे बघ, पूर्ण सेट आहे. डोक्याला पण लावायचं त्याला. हा ये वाला पिंक ही दो. तो बेबी पिंक पण है, पण हा पिंकच घे, खराब दिसणार नहीं. वो चेंजेबल है ना, रिमूव. इसमें वैसे कुछ और टाइप आता है ना, फ्रॉक ही चाहिए. नहीं ये रिमूवेबल वाला, वॉशेबल वाला आता है ना. ये निकलता है ना उसका कपड़ा. बहुत बड़ा है हे टाईटचं वाला चालू आम्ही आलेलो आहोत हॉस्पिटलमधून. आणि आता आता आलो कधीच झालं, गाडी पार्किंग करायला गेलो आणि खालच्या घरातून वरती आलो. खालच्या घरातून वर आलो. मॅडमला खालच्या घरातून वर जायला लिफ्ट लागते असतं. नाही विदाऊट लिफ्टच येते. विदाऊट लिफ्ट आहे, पण पाण्याची बॉटल वजन होतं म्हणून ती लिफ्ट नाही आली ना. आई पप्पा आले वर. हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.